ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे। हिंगणघाटमधील घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे। हिंगणघाटमधील घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे। पाहुयात देशमुखांनी काय ट्विट केलंय। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। राज्य शासन वर्धा हिंगणघाट घटनेतील पीडित तरुणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। निवडणुकीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराबाबत निर्देश देण्यात आले असून उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन घेईल। घटना अतिशय निंदनीय असून संबंधित आरोपीला काल अटक करण्यात आली आहे। आरोपीला कठोरात कठोर शासन होईल यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाईल अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती? हिंगणघाट इथल्या घटनेच्या नंतरनं आज गृहमंत्री यांनी परत एकदा सांगितलेलं आहे की या संदर्भात जे काही कठोर कारवाई करायची आहे ते अवश्य केली जाईल। विशेष म्हणजे याचा सर्व तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून केला जाईल। दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने संबंधित ज्या मुलगी आहे तिचे सर्व वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार असून सर्व मदत द्यायला देखील तयार आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आत्ताच काही क्षणापूर्वी जाहीर केलेलं आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून संबंधित मुलीला सर्व वैद्यकीय जे काही खर्च असेल तो दिला जाणार आहे आणि इतर सेवा सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या जातील। तसंच यातील जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई देखील करण्याचे आदेश देखील त्यांनी दिल्याचं सांगितलं गेलेलं आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा हिंगणघाटमधील घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाईल अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे।